हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं MPSC आस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चालू घडामोडी 2023-24च्या बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. तुम्ही कोणती पण परीक्षा देत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्तच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणकोणते प्रश्न उत्तरं आलेले आहे एक्झामला किंवा येऊ शकतात हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 संपूर्ण यादी. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्याची सुरुवात कधी झाली आहे तर त्याची सुरुवात 1991-92 साली झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी साठी सर्वोच्च क्रीडा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार रक्कम 25 लाख रुपये असते आणि पहिला पुरस्कार कोणाला दिलेला आहे तर विश्वनाथ आनंद यांना पहिला पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार. तर पुरस्कार सुरुवात 1961 साली झाली आहे. अर्जुन पुरस्कार हा भारत सरकारकडून क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी नागरी पुरस्कार म्हणून दिला जातो. तर हा पुरस्कार रक्कम किती असते तर 15 लाख रुपये दिले जातात अर्जुन पुरस्कारामध्ये. द्रोणाचार्य पुरस्कार. तर पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे तर 1985 साली झालेली आहे. तर क्रीडा आणि खेळांमधील उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी हा नागरी पुरस्कार दिला जातो. पुरस्कार रक्कम किती असते तर ती 15 लाख रुपये असते. पहिला पुरस्कार हा भालचंद्र भास्कर भागवत, ओम प्रकाश भारद्वाज आणि OM नंबियार यांना दिलेला आहे द्रोणाचार्य पुरस्कार. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी. तर ती पुरस्काराची सुरुवात कधी झाली आहे तर 1956-1957ला मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीची सुरुवात झालेली आहे. आणि खेळातील सर्वोत्कृष्ट एकूण विद्यापीठाला रोलिंग ट्रॉफी दिली जाते आणि पुरस्कार रक्कम किती असते तर 15 लाख रुपये असते. आणि पहिला पुरस्कार हा मुंबई विद्यापीठाला दिलेला आहे. 9 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपती भवनात सकाळी 11 वाजता होणाऱ्या एका विशिष्ट समारंभात भारताचे राष्ट्रपती राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 प्रदान करतील. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव काय आहे तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते आणि 6 ऑगस्ट 2016 साली याचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलेले आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. तर खेळाडूचे नाव काय आहे आणि खेळ कोणते तर चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना बॅडमिंटनसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटला. आणि त्यानंतर किरंडी सात्विक साईराज यांना बॅडमिंटनसाठीच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा कोणाला दिला जातो हा पुरस्कार तर सांघिक कामगिरीमुळे समान कामगिरी करणाऱ्या दोन्ही खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF रँकिंग जगात पहिला क्रमांक मिळवणारी पहिली भारतीय जोडी आहे ही. अर्जुन पुरस्कार 2023 तो कोणाला भेटलेला आहे बघूया. तर श्री ओजस प्रवीण देवताळे यांना धनुर्विद्यासाठी मिळालेला आहे. सृष्टी अदिती गोपीचंद स्वामी यांना पण धनुर्विद्यासाठी मिळालेला आहे. श्री शंकर यांना ॲथलेटिक्ससाठी, सौ पारुल चौधरी यांना पण ॲथलेटिक्ससाठी आणि श्री मोहम्मद हुसाउद्दीन यांना बॉक्सिंगसाठी अर्जुन पुरस्कार 2023चा मिळालेला आहे. तर श्रीमती आर वैशाली यांना बुद्धिबळ खेळासाठी मिळालेला आहे. श्री मोहम्मद शमी यांना क्रिकेटसाठी, श्री अनुष अग्रवाल यांना घोडेस्वार आणि श्रुती दिव्यकृती सिंग यांना घोडेस्वार ट्रेसेस आणि दीक्षा डागर यांना गोल्फसाठी पुरस्कार मिळालेला आहे. श्री कृष्ण बहादूर पाठक यांना हॉकीसाठी, श्रुती पुक्रम, सुशीला चानू, श्री पवन कुमार यांना कबड्डीसाठी, श्रीमती ऋतू नगी यांना कबड्डीसाठी, श्रीमती नरसिंह यांना खो खोसाठी आणि मिस पिंकी यांना लॉन बाउल आणि श्री ऐश्वरी प्रतापसिंह तोमर यांना शूटिंगसाठी हा पुरस्कार अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. तर खेळ आणि खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार मागील 4 वर्षातील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि शिस्तीची भावना दर्शवल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. हरिंदर पाल सिंग संधू यांना स्क्वॅशसाठी, श्रुती अहिंसा मुखर्जी टेबल टेनिससाठी, श्री सुनील कुमार यांना कुस्तीसाठी, श्रुती अंतिम यांना पण कुस्तीसाठी, तर सुश्री नोरेम रोशिमिया देवी यांना उशूसाठी आणि श्रीमती शीतल देवी यांना पॅराधनुर्विद्यासाठी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. श्री इलोरी अजय कुमार रेड्डी यांना अंध क्रिकेटसाठी, प्राची यांना पॅरा कॅनोईंग यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे अर्जुन पुरस्कार. तर अर्जुन पुरस्कार हा 2023मध्ये एकूण 26 खेळाडूंना मिळालेला आहे. आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा मागील 4 वर्षाच्या कालावधीत एखाद्या खेळाडूने क्रीडा क्षेत्रातील नेतृत्व आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि क्रीडा आणि खेळामधील उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी द्रोणाचार्य हा पुरस्कार दिला जातो. तर तो सातत्यपूर्ण आधारावर उत्कृष्ट आणि गुणवत्तेचे कार्य करणाऱ्या प्रशिक्षकांना आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आंतरविद्यापीठ टूर्नामेंटमध्ये एकूण
सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद MAKA ट्रॉफी दिली जाते. ज्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीचे खेळात योगदान दिले आहे आणि त्यांच्या निवृत्तीनंतरही क्रीडा स्पर्धांच्या प्रचारात सतत योगदान देणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी खेळ आणि खेळांमध्ये जीवनगौरव कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार हा दिला जात असतो. द्रोणाचार्य पुरस्कार 2023चा कोणाला मिळालेला आहे ते बघूया. तर श्री ललित कुमार यांना कुस्तीसाठी, CRB रमेश यांना बुद्धिबळासाठी, महावीर प्रसाद सिंह यांना पॅरा ॲथलेटिक्ससाठी आणि शिवेंद्र सिंह यांना हॉकीसाठी, श्री गणेश प्रभाकर देवरुखकर यांना मल्लखांबसाठी द्रोणाचार्य पुरस्कार 2023चा मिळाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी 2023चा कोणाला मिळालेला आहे तो जसकिरत सिंग ग्रेवाल यांना गोल्फसाठी, श्री भास्करन यांना कबड्डीसाठी आणि श्री जयंत कुमार पुशीलाल यांना टेबल टेनिससाठी द्रोणाचार्य पुरस्कार आजीवन श्रेणी 2023चा मिळालेला आहे. तर पुढचा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023चा कोणाला मिळाला आहे तर मंजुषा कंवर यांना बॅडमिंटनसाठी, श्री विनीत कुमार शर्मा यांना हॉकीसाठी आणि श्रीमती कविता सेल्वराज यांना कबड्डीसाठी ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023चा मिळालेला आहे. मौलाना अबुल कलाम आझाद MAKA ट्रॉफी 2023 कोणाला भेटलेली आहे तर गुरु नानक देव विद्यापीठाला भेटली आहे अमृतसरच्या. तर एकूणच विजेते विद्यापीठ आहे ते लवली व्यावसायिक विद्यापीठ पंजाबचं, त्याला प्रथम क्रमांकाचे उपविजेते विद्यापीठ म्हणून भेटलं आहे. आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ कुरुक्षेत्र तर द्वितीय उपविजेते विद्यापीठ आहे ते. तर पुढचा पॉईंट बघूया. देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र. तर सायबर सिक्युरिटी सेंटर हे देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र आहे जे सायबरशी संबंधित प्रकरणे सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. तर देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन अमित शाह यांनी चंदीगडमध्ये केलं आहे. तर चंदीगड येथील सेक्टर 18 येथील एअरफोर्स हेरिटेज सेंटरमध्ये स्थापन करण्यात आले आहे. तर 88 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या सायबर सुरक्षा केंद्रासाठी चंदीगड प्रशासनाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO सोबत करार केलेला आहे. तर हे देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र आहे ते चंदीगडमध्ये तयार केलेलं आहे, त्याची स्थापना केली आहे. तर त्याचं उदाहरण कोणी केलं तर ते अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला सायबर सुरक्षा केंद्र हे फक्त DRDO मार्फत चालवले जात होते. सायबर सुरक्षा संबंधित काही महत्त्वाच्या माहिती बघूया आपण. तर मुलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी कंजप नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन केरळ राज्याने सुरू केले आहे अलीकडेच. आणि भारतातील पहिली सायबर तहसील मध्य प्रदेश राज्यात बनवली जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने आपल्या संगणकामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीमची जागी माया ऑपरेटिंग सिस्टीम जोडली जाणार आहे. आणि नाटोने टॅलिन एस्टोनिया येथे 18 ते 31 एप्रिल दरम्यान जगातील सर्वात मोठा सायबर सुरक्षा अभ्यास लॉंग शील्ड 2023 आयोजित केले होते. आणि नाटो सायबर डिफेन्स ग्रुपमध्ये सामील होणारा साऊथ कोरिया हा पहिला आशियाई देश बनलेला आहे. तर विटा दानी ITTF सदस्य. तर विटा आणि तिच्या संस्थेने दानी फाउंडेशन भारतीय टेबल टेनिसच्या वरच्या वाटचालीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावलेली आहे. तर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या ITIF फाउंडेशनच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्य म्हणून क्रीडा उद्योजक विटा दानी या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. अधिक लोकांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी ITTF द्वारे 2018 फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. तर ती चेन्नईमधील फुटबॉल क्लब CFCची सहमालक देखील आहे, जी इंडियन सुपर लीग ISL भारतीय फुटबॉलची सर्वोच्च श्रेणी आहे. तर हे लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या म्हणजे ITTFच्या पहिल्या भारतीय विटा दानी या सदस्य ठरलेल्या आहेत. तर मिशन इन्व्हेस्टिगेशन 75 दिवस बघूया. तर बिहार पोलीस यांनी 1 जानेवारी 2024 पासून मिशन इन्व्हेस्टिगेशन 75 दिवस सुरू करण्यात आले आहे. तर 1 जानेवारीपासून FIR नोंदवल्यानंतर 75 दिवसाच्या आत प्रकरणाचा तपास पूर्ण करणे तपासकर्त्यांना बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि पोलिसांचा प्रत्येक तपास 75 दिवसात पूर्ण केला जाईल. तर इंडियन ओशियन नेव्हल सिम्पोजिझम आयोनियस 2023. तर इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजिझम आयोनियस कॉम्प्लेक्स ऑफ चिप्स COCची 8वी आवृत्ती रॉयल थाई नेव्हीद्वारे बँकॉक थायलंड येथे 19 ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित केली होती. तर यामध्ये 27 सदस्य देश आणि पर्यवेक्षक देशांच्या नौदल प्रमुखांनी भाग घेतला होता. तर आयोनियसची संकल्पना भारतीय नौदलाने 2008 मध्ये एक मंच म्हणून मांडली होती, जी हिंद महासागर क्षेत्रातील किनारी राज्यांच्या नौदलामधील सागरी सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करते. आणि आयोनियस देशामधील सागरी सहकार्य आणि समजूतदारपणा वाढवण्यासाठी कॉन्व्हेलेक्सच्या बाजूने विविध द्विपक्षीय संवाद देखील आयोजित केले जात आहेत. तर नौदल प्रमुख ॲडमिरल R हरिकुमार हे कॉन्व्हेलेक्ससाठी 3 सदस्यीय भारतीय नौदल शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. तर 2025च्या शेवटी भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या 9व्या COC दरम्यान भारत आयोनियस 2025-27 अध्यक्षपद स्वीकारलेले आहे भारताने. तर अध्यक्षपद स्वीकारेल.